आपत्ती ही सांगून येत नाही। अचानक संभाव्य महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवा। नागरिकांना महापुराच्या बाबतीत वरिष्ठ प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार तात्काळ स्थलांतर करा। जलमार्गाने हवाई मार्गाने ही स्थलांतर करण्याची यंत्रणा सज्ज ठेवा। नागरिकांनीही प्रशासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलंय। कुरुंदवाड येथे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर शहराला भेट दिली असता यावेळी जिल्हाधिकारी एडगे बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, पंचायत समितीचे नारायण घोलप, पालिकेचे मुख्य अधिकारी आशिष चव्हाणसह आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी एडगे यांना आढावा देताना मुख्याधिकारी चव्हाण म्हणाले, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने 2 यांत्रिकी बोट, लाईफ जॅकेट व आपत्तीचा सामना करण्यासाठी सामग्री तयार ठेवल्यात। पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला। हे कक्ष नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास कार्यरत असणार आहेत। शक्यतो शहराला महापुराचा विळखा पडतो, त्यामुळे ऐनवेळी आकस्मिक अत्यावश्यक पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी हवाई मार्गाचा अवलंब करावा लागला तर सीताबाई पटवर्धन हायस्कूल येथे हेलिपॅड तयार करण्यात आलाय। मजरेवाडी रस्ता येथील औद्योगिक वसाहतीतील जनावरांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चारा छावणी लावण्याबाबत सांगितलंय। महापुराच्या काळात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समितीने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवल्याचं डॉ. खटावकर यांनी सांगितलंय। जिल्हाधिकारी एडगे यांनी दत्त महाविद्यालय, एसपी हायस्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा येथील नियोजित स्थलांतर केंद्रात कृष्णा घाट, अनवडी नदीसह शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार, वीज वितरण कंपनीचे अभियंता प्रियंका पाटील, मंडळ अधिकारी बबन पटकारे, तलाठी प्रतीक्षा ढेरे, पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे, अनिकेत भोसले, अमोल कांबळे, अभिजित कांबळे, प्रणाम शिंदे, पूजा पाटील, शशिकांत कडाळे आदी विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते।